मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक जण अर्ज करत आहेत। ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज भरत आहेत। ऑफलाईनचं एक वेळेस ठीक आहे, पण ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील, कोणाचं नाव चुकलं असेल, कोणाची डेट ऑफ बर्थ चुकली असेल, कोणी चुकीचं डॉक्युमेंट्स लावले असेल किंवा कोणाचे हमीपत्रच अपलोड करायचे राहून गेले असेल, काय करावे असे अनेक प्रश्न समोर येत होते। पण आता आजपासूनच नारी शक्ती हे ॲप अपडेट करण्यात आले असून आता जमा झालेल्या अर्जामध्ये तुम्हाला एक वेळ, लक्षात ठेवा फक्त एका वेळेस दुरुस्ती करता येणार आहे। जी काही माहिती तुम्हाला बदल करायची आहे ती एकाच वेळेस एडिट ऑप्शनवर क्लिक करून बदल करता येणार आहे। तर त्याची संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। सर्वप्रथम तर तुमच्या मोबाईलमधले नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला रीइन्स्टॉल करावं लागेल। म्हणजे जे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहे ते अनइन्स्टॉल करा, किंवा जर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये या ॲपच्या समोर अपडेटचे बटन दिसत असेल तर ते अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला ते अनइन्स्टॉल करावे लागेल आणि पुन्हा एकदा इन्स्टॉल करावे लागेल। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा। सुरुवातीला तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर एक OTP पाठवला जाईल। तो OTP एंटर केल्यानंतर तुमचे अकाउंट लॉग इन होईल। शक्य आहे की पुन्हा एकदा तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सांगितले जाईल। जर केलेली नसेल तर ती तुम्ही अपडेट करून घ्या। आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अर्जाच्या खालीच केलेले अर्ज यावर क्लिक करा। मित्रांनो लक्षात ठेवा, एक प्रोफाईल तयार केल्यानंतर त्यात तुम्ही मल्टिपल अर्ज भरू शकतात। अनेकांचे प्रश्न होते की जर आपण आपलाच मोबाईल नंबर टाकला तर फक्त आपलाच अर्ज भरता येतो का, इतर कोणाचा अर्ज भरता येत नाही का? तर असं काही नाही आहे। तुम्ही सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकला असेल आणि तुमचा अर्ज भरला असेल तरीसुद्धा तुम्ही इतरांचेही अर्ज त्याच प्रोफाईलच्या अंडर भरू शकतात। फक्त माहिती त्या महिलांची असली पाहिजे। तर यापैकी जे काही अर्ज तुमच्या प्रोफाईलच्या अंडर भरले गेलेले आहेत किंवा फक्त तुमचा अर्ज असेल जो चुकीचा असेल किंवा त्यात काही दुरुस्ती करायची असेल तो समोर दाखवला जाईल। जो अर्ज आपल्याला बदलायचा आहे त्याच्यावर क्लिक करा। अर्ज क्लिक केल्यानंतर याआधी तुम्ही भरलेली अर्जाची माहिती पूर्णपणे तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल। ती पुन्हा एकदा चेक करा। ज्या ज्या ठिकाणी चुका दुरुस्ती करायच्या आहेत त्या नोट डाऊन करून घ्या, कारण इथे फक्त हा जो एडिटचा ऑप्शन आलेला आहे तो फक्त एकदाच दुरुस्ती करण्यासाठी आलेला आहे। म्हणजे तुमच्या अर्जात ज्या काही चुका दुरुस्ती करायच्या आहेत किंवा जे काही बदल करायचे ते तुम्हाला एकदाच करता येणार आहे। असं नाही की तुम्ही एक फील्ड चेंज केली, सेव्ह केला, परत एडिट केला, परत दुसरी फील्ड चेंज केली, परत सेव्ह केला, असं होणार नाही। एकदाच एडिट ऑप्शन ओपन होईल, त्यात सगळे चेंजेस केल्यानंतर तुम्हाला तो अपडेट करता येणार आहे। आता एकदा का तुमच्या चुका नोट डाऊन झाल्या, राईट हँड साईडला वरती ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसेल, एडिट बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर नारी शक्ती दूत या ॲपकडून तुमच्या मोबाईल डिव्हाइसचे लोकेशन ॲक्सेस करण्यासाठी परमिशन मागितली जाईल। बऱ्याच लोकांना अर्ज सबमिट करतेवेळी लोकेशन रिक्वायर्ड हा एरर देत आहे। माझ्या मते हा एरर याच्यामुळेच असावा। जोपर्यंत मोबाईल ॲपला तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन भेटत नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नाही। त्यामुळे जर तुमच्यासमोर असा पॉपअप आला की नारी शक्तीदूत हे मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलचे किंवा डिव्हाइसचे लोकेशन मागत आहे, तर इथे व्हाईल युझिंग द ॲप यावर क्लिक करून ती परमिशन तुम्ही अलाउ करा। लगेच तुमच्या स्क्रीनवर असा मेसेज दिला जाईल, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल। आता इथे ओके क्लिक करा। यानंतर ज्या सर्व फील्ड अर्ज भरताना आपल्याला ओपन झाल्या होत्या त्या सर्व फील्ड्स या ठिकाणी ओपन असतील। म्हणजे तुमचं नाव, आडनाव, लग्नापूर्वीचं नाव, जन्मतारीख, पत्ता, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स, वैवाहिक स्थिती, ज्या सर्व फील्ड्स नवीन अर्ज भरताना ओपन होते त्या सर्व फील्ड्स इथं ओपन होणार आहेत। त्याच्यामुळे ज्या ज्या फील्ड्समध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहे तिथे चेंजेस करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार महिलांचं नाव आणि अर्जदार महिलांचा सध्याचा पत्ता हा त्यांच्या आधार कार्डप्रमाणेच असायला पाहिजे। अनेक जणांनी याआधी त्यांचा जन्म जिथं झाला असेल किंवा त्यांच्या गावाकडचा पत्ता टाकलेला होता, पण आता तसं चालणार नाही। इथे फक्त आधार कार्डवरचाच पत्ता टाकायचा आहे आणि संपूर्ण नाव हे देखील आधार कार्डवरूनच भरायचे आहे। आता ज्या ज्या फील्डमध्ये तुम्ही चेंजेस केले असतील ते एकदा पुन्हा चेक करा। काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपडेट करायचे असतील, जसे तुम्ही हमीपत्राच्या जागी उत्पन्नाचा दाखला लावला असेल किंवा चुकीचेच डॉक्युमेंट अपलोड केले असेल, तर इथे तुम्हाला अशा प्रकारचा एक लाल बॉक्स दिसेल। तो बॉक्स म्हणजे डिलीट ऑप्शन आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर जे काही डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे ते तिथून हटवले जाईल आणि पुन्हा एक नवीन डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिला जाईल। तर याआधी डॉक्युमेंट अपलोड केले त्याचप्रमाणे इथे नवीन डॉक्युमेंट अपलोड करा जर करायचे असतील तर। आणि हे डॉक्युमेंटही तुमचे अपलोड झाले की पुन्हा एकदा खाली ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवर टिक करायचे आहे। त्यामुळे ऑनलाईन हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल, त्यातले सर्व पॉईंट्स वाचून
त्याखाली स्वीकारा या बटनवर क्लिक करा, म्हणजे तुमचे हमीपत्र ऑनलाईन सबमिट केले जाईल. खाली जाऊन अर्ज अपडेट करा असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर जी काही नवीन माहिती तुम्ही भरली आहे, जे काही नवीन डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले आहेत, ते सर्व पुन्हा एकदा प्रिव्ह्यूसाठी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जातील. सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा, कारण हा शेवटचा चान्स आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज एडिट करू शकताय. यानंतर कुठलाही चान्स मिळणार नाही, कुठलाही पर्याय दिला जाणार नाही. सर्व माहिती बरोबर असेल तर अर्ज सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर, तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP येईल आणि तो OTP एंटर केल्यानंतर फॉर्म सबमिट केला जाईल. तर अशा प्रकारे अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तुमचाही अर्ज चुकला असेल तर लवकरात लवकर त्यात बदल करून घ्या आणि अर्ज अपडेट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.